सांगली जिल्हा काँग्रेस सेवा दलाच्या वतीने भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पद्मभूषण डॉक्टर वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त व सेवा दलाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांना काँग्रेस सेवा दल पुरस्कार देऊन दरवर्षी गौरवण्यात येत असतं। यंदाच्या वर्षाचा कार्यक्रम माजी खासदार हुसेन दलवाई, अखिल भारतीय काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष लालजी देसाई, महाराष्ट्राचे माजी मंत्री आमदार विश्वजित कदम, सांगली जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते माजी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष मोहनरावजी कदम यांच्या हस्ते व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री प्रतीकदादा पाटील, जिल्ह्याचे खासदार विशालदादा पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माननीय श्री मोहन वनखंडे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस माननीय श्री यशवंतजी हप्पे, सांगली जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माजी आमदार विक्रमसिंह सावंत, शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवा दलाचे प्रभारी व यंग ब्रिगेडचे अध्यक्ष सुदीप दादा चकदे, युवा नेते भारतीय बँकेचे संचालक जितेश भैया कदम, जिल्हा काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष सिकंदर जमादार, खजिनदार सुभाष तात्या खोत, जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्षा सौ मालनताई मोहिते यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार वितरण होणार आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी सुद्धा जवळपास 27 सन्माननीय व्यक्तींना राज्यस्तरीय विविध क्षेत्रातील पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे। सांगली जिल्हा काँग्रेस सेवा दलाच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेल्या सन्मान व्यक्तींची नावं खालीलप्रमाणे। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।